राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं काल अकाली अचानक अपघाती निधन झालं। ते निधन झाल्यानंतर महाराष्ट्रावर एक शोककळा पसरली, अख्खा महाराष्ट्र रडला। दादांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर काल ज्या वेळेला ही बातमी समजली त्यावेळेला प्रत्येकजण एकमेकाचा आधार पाहत होता की कुणाकडे तरी जावं, दादांची बातमी खरी आहे का हे पाहावं। अशा पद्धतीने एक दमदार, धडाकेबाज आणि राज्याला दिशा देणारा नेता गेल्यामुळे आज प्रत्येकाला दुःख झालेलं आहे। आज बारामतीमध्ये जर पाहिलं त्यांच्या गावी तर एक फार मोठं शोकाकुल वातावरण होतं। राज्यातल्या अनेक भागातून लोक आलेली होती, प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू होते आणि आपल्या घरातला कोणीतरी माणूस गेल्याची प्रत्येकाला एक भावना निर्माण झालेली होती। असे दादा गेल्यामुळे एक राज्याच्या राजकारणामध्ये, राज्याच्या जडणघडणीमध्ये एक फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे। आता मार्च महिना येतोय, फेब्रुवारी महिन्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे। त्याच्यामध्ये दादा हे अर्थमंत्री होते। 1991 पासून राज्याच्या राजकारणामध्ये आल्यानंतर सर्वात जास्त काळ अर्थमंत्री ते राहिले, जलसंपदा मंत्री राहिले। आताच्या उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये त्यांचा अभ्यास इतका दांडगा होता की राज्यातल्या कानाकोपऱ्यामध्ये असणारा जो माणूस आहे की शेवटच्या पारीवर बसलेल्या माणसाचं उत्खनन झालं पाहिजे, त्याच्याकरता अर्थसंकल्प मांडण्याची जी लकब त्यांची होती, अभ्यास त्यांचा जो होता तो फार मोठा होता। त्याच्यामध्ये तरुण असतील, शेतकरी असेल, महिला असतील, उद्योजक असतील, राज्यातला प्रत्येक घटकाला न्याय देण्याची भूमिका त्या अर्थसंकल्पामधून दादा मांडत होते। आपल्या पुणे जिल्ह्याच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर जिल्हा नियोजन मंडळ आणि त्या मंडळाचे अध्यक्ष म्हणजे राज्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी फार दिवस काम पाहिलं आणि प्रत्येकाला न्याय देण्याचं काम दादांनी केलं। आणि महाराष्ट्र राज्याच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर गेल्या 2 दशकामध्ये जे 5-6 नेते राज्याच्या राजकारणाच्या पटलावरून आपल्यातून निघून गेले, जवळजवळ सगळ्यांचं जाणं अकाली झालं। त्याच्यामध्ये प्रमोदजी महाजन होते, त्याच्यामध्ये आर आबा पाटील होते, त्याच्यानंतर विलासरावजी देशमुख साहेब होते। 3 जून 2014 रोजी मुंडे साहेब देशाचे ग्रामविकास मंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली, त्यांचं अकाली जाणं झालं। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे गेले आणि आता दादा गेले। त्याच्यामुळे एक राज्याच्या राजकारणामध्ये, राज्याच्या जडणघडणीमध्ये एक पोकळी निर्माण झालेली आहे। काल आपण जर पाहिलं तर बेले गावामध्ये सकाळी ही बातमी धडकल्यानंतर प्रत्येकाने दुकानं बंद केली, आपले व्यवहार बंद ठेवले आणि प्रत्येकजण घोळक्याने ती चर्चा करू लागला, हे कसं झालं अशा पद्धतीची चर्चा झाली। आणि आज जर आपण पाहिलं बारामतीमध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब अख्खं कुटुंब त्या ठिकाणी दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमलेलं होतं। दादांची आई आदरणीय पवार साहेब, हे फार मोठं दुःख आहे। हे दुःख पेलवण्याची शक्ती त्यांच्या परिवाराला परमेश्वराने द्यावी अशा प्रकारची प्रार्थना संपूर्ण आपल्या बेल्ले ग्रामवासियांच्या वतीने मी करतो। दादांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो। हरिओम शांती, हरिओम शांती, हरिओम शांती।